मैत्री बाकावरची स्नेह मेळावा SSC बॅच 1999-2000 स्नेह संमेलन त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धून अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला। या गप्पांच्या ओघात आपण सर्वजण एवढे मोठे झालो हे विसरून गेले होते। निमित्त होते मालेगाव तालुक्यातील नेमगाव येथील TKRH विद्यालयातच शिकलेल्या SSC बॅच 1999-2000 च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते। TKRH विद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपला कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे। 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा बांधण्यात आला। श्री उज्ज्वल हिरे व श्री दीपक हिरे, विपुल नंदाळे व सर्व मित्र यांनी प्रथम शिक्षकांना वंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली। परिपाठ झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या रांगेत वर्गात जाऊन बसले। प्रत्येकाने आपला स्वतःचा परिचय दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश हिरे यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा NC रंगी सर होते। प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर उज्जैन कदम, TKRH विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त शिक्षक म्हणून श्री KM शेवाळे, श्री VD कदम सर, श्री SS कदम सर, श्री DN जाधव सर, श्री VK पवार सर, मांडवडे सर, आयनोर सर, RB सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्माई मूर्तीने त्यांचा यथोचित असा मानसन्मान देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रास्ताविक डॉक्टर दीपक हिरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपला स्वतःचा परिचय दिला। कार्यक्रमाचे आयोजक तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकांनी मांडवडे सर, सोनवणे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कदम सर, त्याच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सर यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रा NC रंगी सर यांनी अध्यक्षीय भाषण केले। त्यानंतर खूप गप्पा गोष्टी व जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे आधीचे दिवस आठवले। हा मेळावा व स्नेह संमेलन आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व मित्रांनी सहकार्य केले व मेळावा यशस्वी केला। मेळाव्यासाठी पुणे, नाशिक, धुळे, सुरत, मालेगाव आणि खास करून निमगाव परिसरातील गावांमधील सर्व मित्र उपस्थित राहिले। या सर्वांमुळेच मेळावा यशस्वी झाला। कार्यक्रमामध्ये सकाळी नाश्ता, चहा व दुपारी स्वादिष्ट रुचकर असे भोजन देण्यात आले। आभार प्रदर्शनाचे श्री उज्ज्वल हिरे यांनी पाहिले। त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। विपुल नंदाळे, डॉक्टर दीपक हिरे, उज्ज्वल हिरे, निलेश हिरे, सोपन अहिरे, सचिन अहिरे, संदीप खैरनार, योगेश अहिरे, अनिल बनकर, प्रवीण पवार, डॉक्टर विशाल शेवाळे, रिंकू देवरे, खुशाल शेवाळे, रवींद्र हिरे, प्रशांत अहिरे, दर्शन शेवाळे, सुनील कोल्हे, स्वाती वडगे, सरिता चव्हाण, धनश्री हिरे, मनीषा देवरे, योगिता मोरे, अनिता अहिरे, मनीषा बाविस्कर, कल्पना लोखंडे, राणी हिरे, कल्पना हिरे, रेखा अहिरे, मनीषा हिरे, परीश हिरे, सुवर्ण देवरे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते।
महाविद्यालय ही शाळा त्यांनी स्थापन केली. त्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब विरे, लोकनेते मुक्तीराम विरे यांना अभिवादन करतो. त्या शाळेमुळे त्यांनी भाऊसाहेब विरेंनी त्या शाळा आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आपण आज यशस्वी झालेलो आहोत. मी सुद्धा या पालक मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळावा तुमच्या निमित्तानं संपन्न झाला. त्यामुळे मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उज्जैन कदम सर, पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे समितीचे सर्व सदस्य आणि महाविद्यालयीन परिवाराकडनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. महाविद्यालयामध्ये खरोखर बगीचा खोलल्यासारखं मला वाटलं. आम्हाला ही संधी दिली, उपलब्ध करून दिली तुम्ही, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आमच्या कर्मवीर महाविद्यालय परिवाराच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं घोषित करतो. धन्यवाद. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधारजाळी समयतील वाद. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधारजाळी समयतील वाद. तेजू नानाचे पसरावे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. मी श्री रंगी सर आणि आपले सर्व गुरुजन यांच्या उपस्थितीत त्यांना विद्यादेवी शारदेचं पूजन करण्यासाठी सांगतो. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि जमलेले सर्व शाळेतील आवडते विद्यार्थी मित्र, खरं तर जिचं नाव जरी येतं तरी आनंद हा डोंगरा एवढा होतो. जिचं नाव जरी येतं तरी आनंद हा डोंगरा एवढा होतो. अशी ती म्हणजे शाळा, ती म्हणजे दुसरं काही कोणी समजू नका, ती म्हणजे आपली आवडती शाळा, ती कॅरेज विद्यालय. ज्या शाळेतील आपल्याला खूप आठवणी, खूप काही जुने क्षण, नाते संबंध हे असे वाढत गेले आपल्या शाळेतच. आपल्या सहली झाल्या, गॅदरिंग झाल्या, हे सगळे एक एक क्षण तुमच्या मनात असे रुजलेले आहेत. आणि या क्षणांना उजाळा देण्यासाठी आज आपण 25 वर्षांनी इथे सगळे जमलो. त्यामुळे मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. 1-1.5 वर्षापूर्वी साधारण 15-20 विद्यार्थी आणि टीचर लोकांचा हॉटेल संस्कृतीला एक छोटासा गेट टुगेदर झाला. तो एकदम अनफॉर्च्युनेटली झाला, अचानक घडला. तर त्यावेळेस आमच्याकडे कोणतंही नियोजन नव्हतं. एक 10-15 मित्र आलेले होते. अचानक ठरलं की आपण जाऊ टीचर लोकांना बोलू, आणि खरी सुरुवात ही तिथूनच झाली. ऐकताय? शेवटी एकच सांगतो,
आणि एक गोष्ट ही पण मी नमूद करतो, आपला तर गेट टुगेदर झालाच आहे, पण सर तुम्ही पण ज्यावेळेस तुम्ही सगळे बोलणार त्यावेळेस तुम्ही पण आयुष्यात एखादा गेट टुगेदर केलाय का नाही त्याची पण जरा माहिती आम्हाला द्या. म्हणजे आम्हाला तो पण एक आनंद वाटेल की तुम्ही पण तुमचा एखादा गेट टुगेदर झालाय बुवा, ती शेवटी माहिती द्या. शेवटी एकच सांगेल, निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस एकदा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा एक घट्ट संबंध असतो, घट्ट संबंध असतो. धन्यवाद. कैलासवासी माया रामदास कैलासवासी समाधान बजाज, कैलासवासी आणि शशिकांत कदम या प्रवाहात असताना
काकडे राहणार बुजरशे. मला 2 मुलं आहेत. मोठा मेकॅनिकल साईडला आहे, लहान सिव्हिल आहे. माझे मिस्टर शेती करता, मी हाऊस वाईफ आहे. व्हेरी गुड. बाहेरचं नाव सांगायचं आहे. मी वैशाली रमेश गोलाईत माहेरचं नाव. सासरचं वैशाली सचिन खैना. वैशाली सचिन खैना. मी नाशिकला गोलाईत. सासरचे नाव वैशाली सचिन खैना. मी नाशिकलाच असते. मिस्टर इंजिनियर आहेत आणि माझी 2 मुलं आहेत. मोठा आता 12th आहे आणि लहान 5th आहे. आणि मी कंपनी बघते आमची. व्हेरी गुड. आणि सासरचे मनीषा दसू आहे आणि हाऊस वाईफ आहे. शेती करतो. एक मुलगा आहे आणि बायकोचं नाव सांग. जे आपले माजी विद्यार्थी एकत्र जमले, त्यानंतर आपले जीवनाचे आदर्श आणि त्यांचा आदर्श ठेवून आपण आज या ठिकाणी चांगल्या स्तरावरती कुणालाही कुठलंही व्यसन नाही असे विद्यार्थी आज या ठिकाणी हजर झाले. असे शिक्षक, या शिक्षकांमुळे आपल्याला जे संस्कार लाभले, सुसंस्कृत झाले आणि सर्व क्षेत्रामध्ये आपण जेवढे कार्यरत आहे हे सर्व आपल्या शिक्षकांचे आपल्याला आदर्श गुण प्राप्त झाले. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा मेळाव्याला जे आमची जी कमिटी आहे यांना प्रथम धन्यवाद देतो. शिक्षकांना वेळ काढून धन्यवाद दिला. मानव सरांची फार आठवण येते. मला केस वाटलं की सरांची आठवण आजही येते मला. माझं नाव संदीप कैलास पारखे. मी चौकटपाड्याचा आहे. तसं ओळखतात बघ. 50% लोक आपल्याला इथे भेटतात, परंतु 50% लोक बाहेर कामामुळे बाहेर असतात, ते भेटत नाही. त्यामुळे सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानतो. त्यानंतर सगळ्या मैत्रिणी हजर आहेत, त्यांचेही आभार मानतो. आणि येणारा काळ हा आपल्या शिक्षकांसाठी, आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या लेकरांसाठी खूप चांगला, खूप अनुभवी आपण त्यांना देऊ शकतो आणि खूप चांगला वेळ त्यांच्यावर आपण आणू शकतो आपल्या संस्कारानुसार. खूप सर्वांना धन्यवाद. आणि माझ्या मुलीचं नाव मनीषा आहे. 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी. धन्यवाद. तू काय करतो? मी प्रायमरी सेंटरला काम करतो सर. व्हेरी गुड. आम्हीच चालवतो केला. माझं नाव शरद आहे. पूर्व माझ्या वाईफचं नाव सारिका शरद. माझी जवळ घ्या, जवळ घ्या. माझं नाव सुनील गवाले. मी शेती करतो. माझं नाव विपुलचे शेती करतो. मला 2 मुली आहेत. बाईचं नाव आशा आहे. राजकीय ओळख दे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष. माझं नाव सुनील सीताराम कोल्हे. मी 8वी ते 12वी शिकतोय. माझा एक मुलगा आणि एक मुलगी. माझा मुलगा 5वीला आहे, मुलगी 3रीला आहे. मिसेसचं नाव किशोरी आहे. नाव सांग. माझे नाव विशाल शेवाळे. मुंबईचं आहे. माझा व्यवसाय डेअरी व्यवसाय आहे. सर्व पकडले. मिसेसचं नाव विशाल शेवाळे. शेती करतो आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला जातो आणि एक 6वीला जातो. मिसेसचं नाव कावेरी प्रशांत गिरी. माझं नाव दर्शन शेवाळे. मी राहायला नाशिकला आहे. नोकरीला मी 2 मुली मला आणि मिसेसचं नाव दिव्यांका शेवाळे. यांचा खाद्याचा व्यवसाय आहे. ते चांगल्यापैकी मोठे आहे. इमर्सल पेट्रोल पॉवर या कंपनीमध्ये मॅनेजर या पोस्टला आहे. मला घरी 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 10वीला आहे आणि छोटा मुलगा 1stला जातो. बाईचं नाव सांग. माझ्या पत्नीचं नाव प्रेरणा आहे. सोनाली आहे. माझं नाव सतीश दादाजी हिरे. मी शेती करतो. माझं वाईफचं नाव सविता सतीश हिरे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मुलगी. एक 8वीला, एक 10वीला. माझं नाव प्रमोद आहे.
इथं निमगावमध्ये मला 90% लोक गिलांकरांकडून ओळखतात. मंडळ सरांच्या अध्यक्षतेखाली मी 5 वर्षे NCCचं सार्जन म्हणून नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यानंतर एक इच्छा होती की आपण देशसेवेसाठी जायचं म्हणून. तर मी आता डिफेन्समध्ये जॉबला आहे. भंडाऱ्याला होतो, तिथून आता पुण्याला शिफ्ट झालं आहे. ट्रान्सफर कोड घेते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये. आर्मी न्यू एअरपोर्टचं प्रोडक्शन रणगाड्या बॉम्ब बंदुकीच्या गोळ्या जे असतील ते सगळं प्रोडक्शन ग्रुपमध्ये. धन्यवाद. माझं जाटपाड्याचं आहे, पण हल्ली मी शिर्डी येथे मेडिकल जॉब करतोय आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. पत्नीचं नाव आहे हर्षल. माझं नाव दत्तात्रय शांताराम मिश्रू. मी सध्या शेती करतोय. एक मुलं आहे, एक 9वीला आहे, एक 4थीला आहे. बाईचं नाव म्हणतात दत्तात्रय मिश्रू. हा नाचारपाडा. पत्नीचं नाव कल्पना आणि एक मुलगा 2 मुली. माझं नाव दीपक गडकरी. मला 3 मुली, एक मुली BScला आहे, 11वीला आहे, एक 9thला आहे. मी शेती आहे. माझ्या वाईफचं नाव माधुरी आणि माझा मुलगा भाजीपाल्याचा आहे आणि माझ्या वाईफचं नाव हॅलो किरण जगन्नाथ संध्याकाळ कृपया शिस्त पाळा. आम्हाला शेतीच करतो. मला पत्नीचं नाव एक मुलीचं लग्न झालं. मी नातू पण तुझं झालं. माझं नाव आणि मी प्रायव्हेट कंपनी असिस्टंट मॅनेजर आहे. 2 मुलं आहेत. माझं नाव सतीश रामदास शिरे. आर्मीमध्ये ड्युटी करतो. एक मुलगा, एक मुलगी 9वीला आहे, मुलगा 4थीला आहे. माझ्या मिसेसचं नाव मनीषा सतीश शिरे. माझं नाव महेंद्र पवार ठाकरे. मला 2 मुली, एक मुलगा आहे. माझ्या मिसेसचं नाव ज्योती आहे. माझा शेती व्यवसाय. हॅलो, मी योगेश काशीनाथ आहिरे. 3री पिढी चालू आहे. हॉटेलचा धंदा आहे. 2 मुलं आहे. एक 12वी शाळेला नाशिकला आहे, एक 10वीला सरांकडे जाईल. पत्नीचं नाव रुपाली आहिरे आहे. ते ग्रामपंचायत सदस्य आहे. विविध कार्यविकास सोडायचे चेअरमन आहे. माझं नाव अभिजित सावंत आहे. इयत्ता 5वी ते 8वी होतो. जनपॅक कंपनीत पुणे येथे सिनियर मॅनेजर आहे. मला एक मुलगा आहे. पत्नीचे नाव शिल्पा अभिजित वडगे. अभिजित वडगे हे आपले स्वाती वडगेंचे देर येते, लक्षात घ्या. टिप्पणी बोलत नमस्कार. सर्वप्रथम मी गुरुजनांना वंदन करतो आणि सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींचं स्वागत करतो. माझं नाव प्रदीप आहिरे. मी राहायला नाशिकला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा 5वीला आहे आणि 6वीला आहे आणि लहाना 1लीला आहे. मी व्यवसाय करतो. माझा व्यवसाय स्टॉक मार्केटमध्ये एंजल वनचं नाव तुम्ही ऐकलं असेल नेहमी. तर एंजल वनचं मी सब ब्रोकरशिप आहे माझ्याकडे आणि सर्व प्रकारची इन्शुरन्सची कामं मी करतो. धन्यवाद. माझं नाव सचिन वसंत शेवाळे. बरेचसे मित्र माझं नाव सचिन वसंत शेवाळे. बरेचसे मित्रमैत्रिणी मला ओळखत नसतील. मी TKRH विद्यालयात हॅलो 5वी ते 6वी या 2च वर्ष इथे होतो.
विद्यालयात मी 2 वर्ष होतो इथे. माझे वडील ABCBत होते. शेवाळे वायर म्हणून तुम्ही नाव पण ऐकलं असेल. त्यानंतर आमची इथनं भरती झाली मालेगावला. पुढचं शिक्षण माझं मालेगावला झालं. आता सध्या मी माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर ABCBमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे नाशिकला. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि माझ्या पत्नीचं नाव भाग्यश्री सचिन शेवाळे आहे. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर दीपक हिरे. 2 मुलं आहेत. एकाचं नाव राजवर्धन, दुसऱ्याचं गुणवर्धन. मिसेसचं नाव जानी हिरे. माझं साई सेवा क्लिनिक लिंगाव येथे छोटंसं पॉलिक्लिनिक आहे, डे केअर सेंटर. 24 तास क्लिनिक उघडं. तर काही प्रॉब्लेम आला सांग. हॅलो, नमस्कार. माझं नाव गणेश साहेबराव हिरे. मी प्राथमिक शिक्षक आहे. एक मुलगी आहे आणि जॉब सध्या आता बदली झाली. आता वडाळी भोई येथे जोडंबा केंद्रात कार्यरत आहे. माझ्या मिसेसचं नाव माधवी गणेश हिरे. माझं नाव दत्तात्रय चिंता मंडली. मी राहिला नाशिकला आहे, कंपनीत कामाला आहे. माझे 2 मुलं, एक मुलगा आहे. मोठी मुलगी IT ला जॉब, IT मध्ये शिक्षण घेते संदीप फाउंडेशनला. 2 नंबरची मुलगी 7वीला आहे आणि आता 9 महिन्याचा एक मुलगा आहे मला. माझ्या पत्नीचं नाव रुपाली दत्तात्रय मंडली. हॅलो, माझं नाव संदीप बारकोगरकर. मी सध्या कल्याण येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि माझ्या पत्नीचं नाव अरुणा संदीप करकर आणि मला 2 मुलं आहेत. हॅलो, सर्व सरांना पहिले वंदन करतो. माझे नाव सोपान सर्जेराव ऐरे. मी केटरिंगचा व्यवसाय करतो. प्लस माझ्या घरचं एक CSC सेंटर बी आहे. मी स्वतः ते करतो. माझी मिसेस सुनीता सोपान ऐरे त्या ग्रामपंचायतमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात. मला 2 मुले आहेत. एक मोठा मुलगा प्रसन्न आणि लहान लावण्य. धन्यवाद. मी निलेश अण्णा हिरे, जिल्हा परिषदेत शिक्षक आहे आणि माझी मिसेस चित्रा निलेश हिरे ती सुद्धा जिल्हा परिषदेत शिक्षिका या पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, एक 6वीला आणि एक 3रीला. नमस्कार मित्रांनो, आवाज द्या. नमस्कार. थकले नाही ना? मी अनिल बनकर. माझा परिचय करून देण्याची गरजच नाही. मला लाभलेले शिक्षक जेव्हापासून मला समजायला लागलं, सांस्कृतिक कार्यक्रम आयनव सरांनी मला पहिले उभं केलं, त्याच्यामुळे मला स्टेज डिलिंग आले. मला एक गोष्टी काही नवीन नाही. मुलं बोलत नाही, मी बोलायचे चार्जेस घेतो. इतकी सरांची कृपा आहे. मी काही नाही केलं, बोललो तरी पैसे भेटतात सर, तुमच्या आशीर्वादाने. कारण मी प्रवचन कीर्तन सेवा करतो, मी MRचं काम करतो आणि उत्कृष्टपणे चहा प्यायचा असेल तर मालेगाव माझा नंबर आहे. चहा कॉफीचा व्यवसाय करतो. मी एकच ध्येय, मला मिलिटरीत जायचं होतं, वजन 48 होतं. केळं खाल्लं तर पोट फुगायचं, छाती फुगायची. दुसरी अपेक्षा, मला शिक्षक व्हायचं होतं. आर्थिक अडचणीमुळे मला ते करता आलं नाही. असा रोल समजून मी माझ्या आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही. फक्त या शिक्षकांची माझ्यावर कृपा आहे. मी एकच ठरवलं, नाही काय झालं तर चालेल, जीवनात चांगला माणूस म्हणून जगेल. आणि कोणी मित्र भेटलं ना, तू अनिल बनकर आहे का, माझे मी परिचय लक्षात राखा. पुढचे बेंच कधी शिक्षक येऊन गेलं कळलं सुद्धा नाही होत. मी विद्यार्थीच राहून गेलो. हे मागच्या बेंचवाले पुढे आलं ते शिक्षक होऊन गेले. मला कळलं काय वाटतं, मी अजून वाचनच करायचं. रसिकने पाहिलं, माझे मिसेस नाव आहे रोहिणी. त्यांचा आदर हाच आपल्यासाठी सर्वात मोठा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी परिचय हा विषय आहे माझा आपला चालू. परिचयात माझं नाव उज्ज्वल अशोक गिरे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीपशाळा पाटीलवाडी मेवणे येथे आहे आणि माझी मिसेस पायल उज्ज्वल हिरे ही गृहिणी आहे, घरी असते. मला 2 मुलं आहेत. माझी मोठ्या मुलीचं नाव तनुष्का उज्ज्वल हिरे आहे आणि मुलाचं नाव मोना उज्ज्वल हिरे आहे. माझा छोटा परिवार आहे आणि मी मालेगाव राहतो. पण सर्वात मोठं माझं एकच तत्व आहे की सर्वांनी आई वडिलांची सेवा करा. तर मी माझी आई माझ्यासोबत मालेगावला घेऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे सर्वांनी ते करा. पुष्पा कृपया
मागे आवाज येत नाहीये, शांत बसा. 5च मिनिटात आपला कार्यक्रम हा होणार आहे. माझ्या माईचं नाव कल्पना, मला 2 मुलं आहे. माझा पहिला मुलगा 14 वर्षाचा आणि माझं नाव माझी मिस्टर प्रायव्हेट कंपनी मॅनेजर आहे. बोलू नका म्हणजे आठवण आवाज येऊ. प्रथम सर्व गुरुवारांना वंदन. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी चौकटपाड्याची आहे, कल्पना कैलास पारखे. माझं सासरचं नाव कल्पना नानासाहेब जाधव. माझे मिस्टर शिक्षक आहेत माध्यमिकला. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी बीटेक करते. 2 नंबरची मुलगी माझी आता 10वीत आहे आणि मुलगा 8वीत आहे. धन्यवाद. माझा मी वंदन करते आणि सगळं माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव कल्पना भिला बच्चाव, माहेरचं नाव आणि सासरचं नाव रेखा हरिभाऊ आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा. माझी मुलगी बीटेक करते आणि मुलगा माझा 12वीला आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे. माझ्या मिस्टरांचं नाव आहे एकनाथ गणपत बच्चाव. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BCS करतो 3ऱ्या वर्षात आणि लहान मुलगा शेतकी कॉलेज करते आणि गाव कोकाली. अनिता देवचंद सोनवणे, जाटपाड्याचं माहेर आहे, निमगावला दिलेले आहे. दीपक नामदेव आहे. माझ्या 2 मुलं आहे. 2 मुलांचं लग्न झालं. मला नागपणे मनीषा निवृत्ती वावीसकर, जाटपाडे. मला फायद्याला दिलं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव मनीषा रामनाथ जाधव. मुलं 2 होते. 1 मुलगा वारला माझा मुलगा. तो किक बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्रात नंबर आला होता, त्याचा 1 नंबर. मला फायद्याला दिलं. माझं नाव सीमा दिलीप आहे. माझ्या सासरचं नाव सीमा त्र्यंबक पवार देवाळा दिले आणि माझा मोठा मुलगा BMS करतोय. 2 नंबरचा मुलगा BSc झालेली. 1 मुलगी D फार्मसी झाले. 2 मुलं 1 मुलगी. सविता लक्ष्मण मोरे, सासरचं नाव सविता विकास चव्हाण. मला 1 मुलगी 1 मुलगा आहे. मुलगा माझा बरोबर आलेला तो म्हणजे मला तुझी शाळा बघायची म्हणून मला तुझ्या बरोबर असा हट्ट माझा मुलगा आहे. माहेरचे नाव सासरचे नाव जयश्री सुनील बसाले. मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा संदीप फाउंडेशनमध्ये आता लास्ट इयरला आहे. मुलगीचं ग्रॅज्युएशन झालं आहे. मी राहायला पंचवटीमध्ये. आणि परत सगळ्या मित्रमैत्रिणींना एक सांगते की आता 2027मध्ये कुंभमेळा येतोय, तेव्हा सगळ्यांनी या. काही सांगायला असं समजू नका का जाऊ गैरसोय होईल, एवढी गर्दी आहे, खूप लांब पार्किंग आहे. आजच्या दिवशीच माझ्याकडे मुक्कामी आहे. सगळ्यांना आमंत्रण देते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅलो, माझं नाव मीनाक्षी भाऊसाहेब देसकर. मला दिले. मला 2 मुलं 1 मुलगी. माझं नाव अनिता दिलीप सोनवणे. मला उतराण दिलेलं. मला 2 मुलं होते, 1 मुलगा वारलेला आहे. मिस्टर वारलेले आहेत. हॅलो हॅलो हां, माझं नाव अनिता दिलीप सोनवणे. मला उतराण दिलेलं आहे. मिस्टर वारलेले आहेत, मुलगा वारलेला आहे. माझे नाव कल्पना शिवाजी चौधरी. माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव कल्पना साईनाथ चौधरी. मला साखळी दैवेला गेलेलं आहे. आम्ही नाशिकला राहतो. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगी 12वी कॉमर्सला आहे, मुलगा 11वी सायन्सला आहे. माझे नाव मनीषा सुधर भसावी आहे. मला आजमगडला दिलेले आहे. हल्ली मुकामला टीचर ऑफ युनिटी आहे. मला 2 मुलं आहेत. 1 12वीत आहे आणि 1 5वीला आहे. माझे मिस्टर फॉरेस्ट खात्यात आहेत. माझं नाव मनीषा गोपाळा डोंगरे. माहेरचं नाव आहे सासरचं नाव मनीषा दादाजी बदाने खिरमानी.
मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा 10वी पास झाल्यावर ब्रँच मॅनेजर म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीला लागलेला आहे. सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. आमचा व्यवसाय शेती हा व्यवसाय आहे. हॅलो, मी देवकार दादाजी देवळे. मला सोनंदा दिला आहे. माझ्या पतीचं नाव देवकार कौतिक पवार. आमचं व्यवसाय शेती आहे. 2 मुली आणि एक मुलगा आहे. हॅलो, नमस्कार, माझं नाव योगिता त्र्यंबक मोरे. माझे नाव आहे योगिता किरण कटारे. सासरचं नाव आहे. माझं सासर मनमाडचं आहे. मला 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगी 12वी झाली आणि मुलगा आता 10वी झाली. हॅलो, माझे इथे नाव शीला बच्चाव आणि सासरचं ज्योतिराजेंद्र वागचव. माझा मोठा मुलगा टीचर कॉलेजला आहे, BCSला, आणि लहान दिंडीवाडी विद्यालयाला. माझे मिस्टर शेती करतात. माझ्या मिस्टरांचं नाव विजय पाटील. मला 40गावला दिलेलं आहे. माझे मिस्टर पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. क्राईम ब्रँच ठाण्याला असतात. मी कल्याणला असते. एक मुलगा एक मुलगी आहे मला. माझा मुलगा 12वीला आहे, सायन्सला आहे, आणि मुलगी माझी 8वीला आहे, 8th स्टँडर्ड. आणि माझा व्यवसाय माझी स्वतःची नर्सरी आहे. आणि आता भविष्यात मला 5th ते 6th पर्यंत नवीन स्कूल ओपन करायचा विचार चालू आहे. हीच परिचय. सासरचं नाव आहे स्वाती तुषार वडके. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा डिग्रीला आहे, 4th इयरला, आणि लहान माझा 10th ला आहे. मी मालेगावला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हॅलो, माझं नाव भारती परशुराम सरोदे. मी 7वीपर्यंतच होती. आणि माझ्या मिस्टरांचं नाव पृथ्वीराज पंडित बांबरे. आम्ही राहणार प्रॉपर निजाण्याचे, राहायला मालेगावला आहे. आता विशेष म्हणजे मोरे सर, आयनोर सर हे माझ्या मम्मीला शिकवायला होते. ते आम्हाला पण होते. आणि आता माझ्या मुलीचं पण BSCचं ॲडमिशन इथंच होतं, निमगाव कॉलेजलाच होतं. एक मुलगा एक मुलगी. नमस्कार, माझं नाव सरिता अशोकराव चव्हाण. माझं सासरचं नाव सरिता अंबाजी पवेसकर आहे. आणि माझे मिस्टर ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आणि मी सध्या हॉस्पिटल मॅनेजमेंट करते. त्यांच्या बरोबरीने हॉस्पिटल मॅनेजमेंट करते. माझ्या 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी 9th स्टँडर्डला आहे आणि लहान मुलगी माझी 3rd स्टँडर्डला आहे. आणि शेती करते. मला एक मुलगा एक मुलगी आहे. ती माझी गव्हर्नमेंट आहे नाशिकला. तिचा माझा दाखला आहे. नमस्कार, मी सोनाली समाधान आहे. मला किल्ल्याला केलेले आहे. मिस्टर वारले माझे 2 वर्ष झाले. मला 3 मुली एक मुलगा आहे. मुली माझी दुबईलाच इथंच आहे या कॉलेजला. 2 मुली जुळे आहे मला मोठ्या. मुलगा 12वी सायन्सला आहे. लहान मुलगी 10वीला आहे. मी टेलरिंग काम करते. नमस्कार, माझं नाव रेखा ज्ञानदेव आयर आहे. माझं सासरचं नाव रेखा पंकज बेडसे आहे. मी राहणार ककानीचे आहे. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा माझा पोलीसमध्ये आहे आणि एक मुलगा 8वीला आहे. माझं नाव सोनाली. आणि मला 3 कॉमर्सला, एक सायन्सला, एक डॉक्टरला आहे. मला भाडं दिलेले. माझं नाव जगन्नाथ सूर्यवंशी. मला आधार इथे दिलेलं आहे. माझे मिस्टर स्वराज ट्रॅक्टरच्या कंपनीत मार्केटिंगचं करतात. मला एक मुलगी आहे. माझं नाव माहेरचं नाव मनीषा साहेबराव हिरे.
आणि सासरचं नाव मनीषा संजय शेवाळे. मी राहणार जवळपाडे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि एक माझ्याबरोबर आलेला आहे, त्याचं नाव अर्णव शेवाळे आहे. आणि माझे मिस्टर शेती करतात, मी पण शेतीत मदत करते, काम करते. माझं नाव मनीषा देवळते. आईचं नाव मनीषा महेंद्र पवार. आम्ही दोघं शेतीच करतो. मला 2 मुलं, एक मुलगा आहे, मुलगा फार्मसीला आहे, मुलगी डिप्लोमाला आहे. नमस्कार, माझं नाव राणी रविंद्र गिरे. सासरचं नाव रोशनी निजगताळी. माझे मिस्टर मार्केटिंग करतात. मला एक मुलगी आहे. मी आता लग्न होणार आहे. मला एक मुलगा आहे, मुलगी आहे. मुलगा माझा कॉलेजचा लास्ट इयरला आहे, मुलगी 8वीला आहे माझी. आणि माझी मुलगी हॅलो, माझं माहेरचं नाव कीर्ती प्रकाश शिरे. सासरचं नाव किंटू नितीन पवार. मला 2 मुलं आहेत. एक BSc ॲग्री करतो, छान 6वीला आहे आणि आमचा बिझनेस. माझं नाव कल्पना बळीराव हिरे. माहेरचं सासरचं नाव कल्पना युवराज आहेराव. मला 2 मुलं आहे. एक मुलगा IT इंजिनिअरिंग कोल्हापूर इथे करतो आहे. लहान मुलगा 11वी सायन्स करतो आहे. आणि मी स्वतः आरोग्य खात्यात काम करते आणि माझे मिस्टर डाळिंब व्यापारचं काम करते. हॅलो, मी उज्ज्वला बाळू खैनार. मला साकोऱ्यात दिलेले उज्ज्वला भगवान कदम. माझे घरचे MFP मध्ये शिक्षक आहे. आगारला बदली आहे. मला एक मुलगा आहे, BSc करतोय. ऐकायला आलं तुला? मी कविता बाळासाहेब शेवाळे. मला एक निमगावला मार्गदर्शन करा. सन्माननीय व्यासपीठावर सर्व माझे गुरुजनवर्ग आणि माझे बंधू आणि भगिनींनी, आजचा दिवस कसा म्हणजे उठवेल आणि कसा नाही असं आम्हाला सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना पण होतं, होईल की नाही सक्सेस, येतील की नाही. कारण आपण ग्रुप तयार केला. ग्रुपमध्ये 2-3 जण रिप्लाय करायचे, 2-3 जण नाही करायचे. नंतर मग मुलांना वाटायला लागलं की आपण आहोत म्हणून लेडीज घाबरतायत की काय, रिप्लाय आपण निघून जाऊ का. म्हटलं नाही निघायचं. तुम्ही ग्रुप तयार केलेला आहे, तुम्ही कार्यक्रम आयोजन करताय, तुम्ही तिघांनी तरी थांबायचं होतं. आणि एक म्हणजे कौतुक वाटतं की आपण म्हणजे खेड्यात जन्म घेतलेला आहे. गर्व वाटतो की आपण खेड्यात जन्म घेतलेला आहे आणि आपण CKRSला शिकलेलो आहोत. आज पण म्हणजे त्या गुरुजनांचा म्हणजे खूप खूप मी आभार मानते सर, तुमचं सर्वांचं. काय बोलावं समजत नाहीये, पण आम्ही 3री-4थीला असताना एक नाटक केलं होतं भारत मातेचं. त्याच्यामध्ये प्रदीप आप्पा होता, सचिन होता, बंडू होता आपला विलास. आम्ही भारत मातेचं नाटक केलं होतं. बालू होता आणि मी त्याच्यात सुभाषचंद्र बोस यांचा रोल केला होता, एवढं आठवतं मला. आणि त्यावेळेस मला 10 रुपये मोठं पारितोषिक भेटलं होतं आणि एक रेनॉल्डचा बिल. ही माझी स्टेजची माझी ओळख आहे. नाहीतर मग TKRS मध्ये काहीच म्हणजे याचा मला अभिमान आहे की सगळेजण आज एकत्र आले. सगळ्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो. सर्व गुरुजनांना मी वंदन करते आणि त्यांचं सहर्ष स्वागत करते. मी सध्या अमळनेरला असते आणि आज आपण जवळजवळ 25 वर्षांनी शाळेमध्ये उपस्थित झालेलो. या 25 वर्षातल्या आठवणी आपल्याला सर्वांना जागृत झालेल्या. वारुळात जशा मुंग्या असतात आणि त्या मुंग्या कशा असंख्य असतात, आपल्याला त्या मुंग्यांचा हे नसतो की आत्माच नसतो की त्या मुंग्या असंख्य असतात. पण जेव्हा एक मुंगी बाहेर पडते आणि एक जशा बाकीच्या मुंग्या बाहेर येतात, तशा आज आपल्याला एक आठवणी सर्वांना शाळेतल्या आठवणी शिक्षकांनी सांगितल्या, शिक्षकांच्या किंवा वर्गातल्या आपल्या गमती जमती, त्याच्यानंतर गोड कडू आठवणी आपल्या जागृत झाल्या आणि सर्वांना तर मग त्या मैत्रिणी भेटल्या, चेहरे बाहेर भेटले का, कारण की नाशिकमध्ये राहून आपण ओळखत नाही एकमेकांना. कोण पुढे आता हे मित्र भेटले, आता हे माझ्या घरापाशी राहतात. पण उद्या बोला तुम्ही आता. उद्या काय झालं की उद्या शुक्रवारी तो मालेगावला आला नाही आणि शनिवारी सकाळी मी शाळेत होतो. सकाळची शाळा असते. सकाळच्या शाळेत आमच्या कॉलनीतून त्यांच्या रूम मालकाचा फोन आला की शशिकांतचं असं असं झालं. मला विश्वास बसत नव्हता.
दीपकला फोन केला, दीपककडे त्याला आणलं होतं. दीपकने जेव्हा मला सांगितलं माझे जे स्टॉफ मेंबर आहेत त्यांनी मला डायरेक्ट हिरे सर खाली बसून घ्या तुम्ही, अक्षरशः काही सुचत नव्हतं. अक्षरशः मी त्यावेळेस तशीच गाडी काढून थोड्या त्या सेकंदाला दवाखान्यात गेलो त्याला बघायला. तिथं त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या आई वडिलांचा त्याच्या कुटुंबाचा आधार होता. बघा मित्रांनो, काय असतं जीवन, जीवनात केव्हा काय घडेल काही सांगता येत नाही. म्हणजे हे सर्वात जवळचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे ही लाईफ आपल्याला परत मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी सुद्धा जगा. मी गुरुवर कोणाला वाईट बोललो असेल, कदाचित गुरुवर लिहिताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी सुद्धा माफी मागतो. कारण बघा, कुठेतरी कार्यक्रम करण्यासाठी काही कडू शब्द सुद्धा वापरावे लागतात. कारण तसं मी जिल्हा परिषदचा शिक्षक आहे आणि आम्हाला आदिवासी मुलं सर्वात जास्त आमचा जो कणा आहे तो आदिवासी मुलं आहे. कारण की आता आपल्या सर्वांचे इथं बसलेले जेवढे आहे याच्यातले 10-12 लोक सोडले तर सर्वांचे मुलं हे इंग्लिश मिडियमला असतील, फक्त 5-10 मुलं असतील. हे करत असताना जीवनात तरी एक कला देतं, ती कला आपल्याला जिल्हा परिषद शाळा आणि हे आपली TKRH विद्यालय इथून आपण शिकलो आणि आज ह्या आपण त्या पायावर उभे आहोत सर्वजण. तर अभिमान वाटतो की या शाळेमुळे, या गुरुजनांमुळे. जसं माझं M शेवाळे सर माझे शेजारी आहे, मांडोडे सर सुद्धा माझे एकदम जवळचे, तिथं आमचं काय बोलणं असतं. ऐनोर सर पण माझे शेजारीच आहेत माझ्या गावला. कदम सर, भांबरे सर, म्हणजे आम्ही एक कॉलनी मेंबर आहोत. गुरुजनांचं आणि माझं काय भेटणं असतं. DB कदम सर सुद्धा आमच्या कॉलनीतच आहेत. माझं नाव 1999 आणि 2000 आपली बँक आज आपला मेळावा 25 वर्षांनी आपण आज 25 तारखेला गेट टुगेदर करतो. सगळेजण बोलत होते की आपण 23ला करू, 24ला करू, पण मी तुम्ही पहिल्यांदा सांगितलं उज्ज्वल माझा काकाचा मुलगा, त्यांना सांगितलं की 25 तारीख ही लकी तारीख आहे आणि सगळ्यांना ती आठवण राहील, म्हणून आपण 25 तारखेला हा मेळावा ठेवतो. तो मुले चालेल आणि सगळेजण दिवाळीला येणार नसणार, तर दिवाळीच्या निमित्ताने आणि मला सगळ्या सरांना बघून खूप आनंद झाला. खूप असं वेगळंच वाटत होतं की आपल्या सरांमध्ये खूप बदल झाला आणि माझ्यामध्ये पण बदल झाला तर सरांना वाटत होते. त्याचप्रमाणे आम्ही स्वागतासाठी सकाळी आलो, सगळे तयारी केली आणि रांगोळ्या वगैरे काढल्या. जॉबला जायचं मग ते बोलायचे तू जॉब करण्यापेक्षा मी तुला स्वतःची नर्सरी टाकू शकतो. आणि ती मला घराचं काम आणि स्वतःची नर्सरी म्हटल्यानंतर खूप आपल्याला मोठी जबाबदारी पडणार. म्हटलं एवढी मोठी जबाबदारी माझ्याने नाही होणार. आपल्याला 12वी पास झालो कुठे आलो आणि आता शिक्षक जायचं आहे तर मनापासून गरजलं होतं. पण आजचा हिशोब पाहिला, आजचा 25 वर्षाचा अनुभव जर पाहिला तर आज कुठल्याही वर्गावर, कुठल्याही शाळेमध्ये एखादा मुक्तिदात्माचा जरी चार्ज दिला तो आम्ही 100% पास. एवढा आमचा हा अनुभव जाणकार आहे. म्हणून या पदावरती काम करत असताना अनेक संकट आले. या संकटावर मात करून यशस्वी कसं व्हायचं ही सुद्धा जिथं आम्हाला करत असे ना तो उत्कृष्ट शेती करत आहे. जेवढा मी माझ्या मित्रांच्या परिसरात जेवढे मित्र बघतो, एवढे मित्र सर्व आपापल्या परीने कामं करत आहेत आणि खूप आनंदी आहे. म्हणून जीवनामध्ये अशा